2026 मध्ये होळी एका अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या ज्योतिषीय योगामुळे चर्चेत आहे। यंदा होलिका दहनावर भद्रा आणि चंद्रग्रहण या दोन मोठ्या अडथळ्यांचे सावट आहे आणि यामुळेच काही पंचांगकर्त्यांच्या मते शुभ मुहूर्तावर होळी पेटवण्यासाठी फक्त 12 मिनिटांचा अत्यंत मर्यादित वेळ मिळणार आहे। म्हणून 2026 मध्ये होळी कधी आहे, होलिका दहनाचा 12 मिनिटांचा शुभ मुहूर्त कोणता, तिथी आणि वार काय असणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। पण माहिती जाणून घेण्याआधी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री विष्णू लिहा आणि भक्ती आणि रंगांचा आनंद साजरा करा। फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो। होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो। होळीच्या दिवशी होलिका दहन करण्यामागील प्रचलित पौराणिक कथा आहे, ती आपण सर्वांनी ऐकलेली आहे। भक्त प्रल्हाद, त्याची आत्या होलिका आणि राक्षस राजा हिरण्यकश्यप यांची कथा। हिरण्यकश्यप स्वतःलाच देव मानत होता। त्याला वाटत होते की संपूर्ण जगाने त्याचीच पूजा करावी, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा महान भक्त होता। राजा हिरण्यकश्यपाने आपल्या मुलाला विष्णुभक्ती सोडायला सांगितले, पण प्रल्हादने नकार दिला। हिरण्यकश्यपची बहीण होती होलिका। शेवटी हिरण्यकश्यपने त्याची बहीण होलिकेला बोलावले। होलिकेला अग्नीत जळण्याचे वरदान होते, म्हणून योजनेप्रमाणे ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली। पण काय झाले, वरदान निष्फळ ठरलं। अहंकार आणि अधर्माचा नाश झाला। पण भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली। हा सण आपल्याला शिकवतो की श्रद्धा, भक्ती आणि सत्य कधीही नष्ट होत नाही। म्हणूनच होलिका दहन हा अहंकार आणि अधर्माचा नाश दर्शवतो। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। तर दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजे धुलिवंदन साजरे केले जाते। फाल्गुन पौर्णिमा पासून ते पंचमी पर्यंतच्या 5 ते 6 दिवसात कुठे 1 दिवस तर कुठे 2 दिवस तर कुठे 5ही दिवस रंगपंचमी साजरी केली जाते। पंचांगकर्त्यांच्या मते शुभ मुहूर्तावर होळी पेटवण्यासाठी केवळ आणि केवळ 12 मिनिटांचा अत्यंत मर्यादित वेळ मिळणार आहे। होळीच्या तारखेबाबत आणि मुहूर्ताबाबत निर्माण झालेला हा संभ्रम दूर करण्यासाठी ज्योतिषांनी शास्त्राचा आधार घेत महत्त्वाची माहिती दिली आहे, ती आज तुम्हाला मिळणार आहे। नेमका संभ्रम काय, तर 2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्चच्या सायंकाळपासून सुरू होत असली तरी त्याच वेळी भद्रा काळ देखील सुरू होत आहे। शास्त्रात भद्रा काळात होलिका दहन करणे अत्यंत अशुभ मानले जाते। तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे। होलिका दहन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भद्रा काळ टाळणे। भद्रा हा अशुभ काळ मानला जातो। हा काळ पंचांगातील विष्टीकरण म्हणून ओळखला जातो। या वेळेत शुभ कार्य करणे टाळले जाते। लक्षात ठेवा, भद्रा काळात होलिका दहन करणे निषिद्ध मानले जाते। यामुळेच 2 मार्चच्या रात्री भद्रा असताना आणि 3 मार्चला ग्रहण असताना नेमकी होळी कधी पेटवावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे। हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:07 संपेल। तर 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 भद्रा सुरू होईल, जी 3 मार्चच्या पहाटे 4:30 पर्यंत राहील। भद्रा काळात होळी पेटवल्याने तुमच्यावर किंवा कुटुंबावर संकट येऊ शकते, अशी धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे भद्रा उच्च काळात पर्यायी मुहूर्त सांगितला जात आहे। 2 मार्च 2026 रोजी होळी असणार आहे। 12 मिनिटांचा प्रदोष मुहूर्त कोणता, तर 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:24 पासून ते 6:36 या दरम्यान प्रदोष काळ आहे। या 12 मिनिटांच्या कालावधीत भद्रेचा मुखभाग सोडून होलिका दहन करणे श्रेष्ठ मानले गेले आहे। हा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त असल्याने वेळेचे पालन करणे आवश्यक ठरेल। भद्राचे 2 मार्चला होलिका दहनावरती सावट आहे आणि चंद्रग्रहणाचा धुलिवंदनावरती 3 मार्चला अडथळा असणार आहे। 3 मार्च रोजी दुपारी 3:21 पासून चंद्रग्रहण सुरू होईल। दुपारी 4:34 ग्रहणाचा संमिलन काळ सुरू होत आहे। दुपारी 5:04 ग्रहणाचा मध्यकाळ असणार आहे।
आणि सायंकाळी 6:48 चंद्रग्रहण संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. सूतक काळ 3 मार्च 2026 रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 पर्यंत असणार आहे. शास्त्रात या काळात शुभ कार्य करणे वर्ज आहे. म्हणूनच तुम्ही 3 मार्च रोजी धुलीवंदन साजरे करू नये. ज्यांना नियम पाळायचे असतात ते पाळतात, जे मानत नाहीत ते नियम पाळत नाहीत. म्हणून बाकी तुमची मर्जी की तुम्ही 3 मार्च रोजी धुलीवंदन साजरे करावे की नाही. भरपूर जण सांगत आहेत की 3 मार्च रोजी तुम्ही धुलीवंदन साजरे करा, पण शास्त्रानुसार धुलीवंदन 4 मार्च 2026 रोजी साजरे करण्यात यावे असे सांगितले आहे. तसेच वेगवेगळे ज्योतिष आचार्य तसेच ज्योतिषी पंडित वेद प्रकाश मिश्रा यांनी सांगितले की शास्त्रीय परंपरेनुसार रात्री होलिका दहन करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुलीवंदन साजरा केला जातो. परंतु 3 मार्चला चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी असल्याने त्या दिवशी रंगोत्सव आयोजित करणे योग्य नाही. या कारणास्तव 4 मार्च 2026 रोजी धुलीवंदन साजरे केले जाईल. ग्रहणाचे शुद्धीकरण झाल्यानंतरच रंगांच्या उत्सवाला सुरुवात होईल असे सांगितले आहे. वाईट शक्ती आणि अशुद्धता जाळण्याचे प्रतीक म्हणजे अग्नी. हे एखाद्याच्या सभोवतालच्या आणि आत्म्यातून नकारात्मकता आणि वाईट ऊर्जा काढून टाकण्याचे प्रतीक आहे. होळीच्या अग्नीतून सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि वाईटाचा नाश व्हावा यासाठी मुहूर्ताची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. चुकीच्या वेळी केलेली होळी हानिकारक ठरू शकते. म्हणून या 12 मिनिटांच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच शास्त्रात असे देखील सांगण्यात आले आहे की ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी प्रदोष काळात तुम्ही होलिका दहन करू शकता.